अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे ना, तुम्ही कितीही दुःखात असाल, कितीही संकटात असाल, कितीही त्रासलेले आहात, कितीही ग्रासलेले आहात, तरी सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येईपर्यंत अत्यंत प्रभावी उच्च कोटीची स्वामींना प्रिय असणारी एक छोटीशी गोष्ट रोज करायचीच आहे. अजून एक सांगेल की ही जी छोटीशी गोष्ट आहे किंवा सेवा आहे ती तुम्हाला मासिक धर्म, सुतक, विटाळ किंवा तुम्हाला कुठे बाहेर गावी प्रवास करायचा आहे किंवा तुम्हाला एका जागेवर बसून ती सेवा करता येणं शक्य नाही आहे, तर तुम्ही कुठेही असाल तरी तुम्हाला ही छोटीशी गोष्ट करता येणार आहे. आणि ती सेवा म्हणा किंवा छोटीशी गोष्ट म्हणा, पण ती अत्यंत प्रभावी आहे, स्वामींना खूप प्रिय आहे आणि खूप लोकांना याची दांडगा अनुभव आलेला आहे, खूप अनुभूती लोकांना येत सुद्धा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय, तर या गोष्टीने अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये. तर ही छोटीशी गोष्ट काय आहे जी स्वामी समर्थ माझ्या प्रकट दिनापर्यंत किंवा तुम्ही रोज सुद्धा न चुकता 365 दिवस ही गोष्ट करू शकणार आहात. तर ही गोष्ट नक्कीच मला जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर म्हणजे येत्या 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी स्वामी समर्थ माझा प्रकट दिन आलेला आहे. आता प्रकट दिन आलाय म्हटल्यावरती तुम्हाला माहित असेल की कालचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला असेल की त्यामध्ये 11 दिवसांची सेवा कशी करायची, कोणत्या करायच्या त्याबद्दल व्हिडिओ होता. त्याच्या आधी सुद्धा आपल्याला 21 दिवसांच्या कुठल्या सेवा करता येईल किंवा श्री गुरुजीत ग्रंथाचं पारायण आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याबद्दल आपले व्हिडिओ आलेले आहेत चॅनलवरती, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. पण आता या सर्व ज्यावेळेस आम्ही सेवा सांगितल्या, श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असेल किंवा इतर कुठल्याही पोथीचं वाचन असेल किंवा तारक मंत्र पठण करणे असेल, संकल्पयुक्त असेल, कुठल्याही सेवा असेल, त्यावेळेस खूप लोकांचा हा प्रश्न आला की ताई आम्हाला अचानक गावी जावं लागलं आहे किंवा आम्हाला अचानक गावी जायचं आहे, तर आम्ही मध्ये कसं करायचं, मग आम्ही ती सेवा थांबवायची का किंवा काय करता येईल आम्हाला, किंवा बाहेर खाणं होतंय आमचं, बाहेर खावं लागतंय आम्हाला बाहेर गेल्यानंतर मग यावेळेस आम्ही काय करायचं, खूप लोकांना प्रश्न पडतो. काही कसं असतं, 21 दिवसाचा संकल्प सोडल्यावर किंवा 21 दिवसाचा विना संकल्प किंवा संकल्पयुक्त सेवा करत असताना किंवा 11 दिवसाची सेवा असेल त्या काळामध्ये आपल्याला खरंच सांगते आपल्याला काहीच माहिती नसतं की मध्ये काय गोष्टी घडतील, अचानक कुठे जावं लागेल, यावं लागेल, हे आपल्या हातात काहीच नाही आहे. आपण फक्त संकल्प सोडतो आणि आपण आपल्या सेवेला सुरुवात करतो, पण नंतर आपल्याला काही अचानक गोष्टी उद्भवल्या, कुठे जावं लागलं, यावं लागलं, काहीतरी चुकून मकून खाण्यात आलं, तर अशा गोष्टी घडू शकतात. किंवा मध्येच मासिक धर्म आला, सुतक, विटाळ आलं, तर ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात. मग मी नक्कीच सांगेल की यावेळेस खूप लोकांना प्रश्न पडतो की ताई आमची सेवा अर्धवट राहिली किंवा आम्हाला मध्येच असा खंड पडला, खूप लोकांचं मन नाराज होतं. तर मी त्यासाठीच तुम्हाला एक छोटासा आजचा व्हिडिओ खूप प्रभावी असेल त्या सगळ्या व्यक्तींसाठी ज्यांना असं वाटतं की बा मला कुठे असलं तरी स्वामींची ती सेवा करता येईल आणि त्या सेवेने मला नक्की 100% अनुभूती तर येईलच, पण सोबत आयुष्यात चमत्कार सुद्धा माझ्या आयुष्यात घडतील किंवा अनुभूती पण येईल आणि अशक्य गोष्टी शक्य होतील. तर ती सेवा म्हणजेच काय, नामस्मरण. हो, तुम्हाला भले आता नामस्मरण ही सेवा करताना तुम्ही संकल्पयुक्तच करावी असं काही नाही आहे, विना संकल्प सुद्धा तुम्ही करू शकता. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा उठता, बसता, चालता, बोलता, कामं करताना किंवा तुम्ही प्रवासात आहात, कामं करत आहात, कुठेही आहात, सुतक आहे, मासिक धर्म आलेला आहे किंवा तुम्हाला विटाळ पडलेला आहे किंवा बाहेर गावी जावं लागलं आहे, कुठेही कार्यक्रमात आहात, तुम्ही कुठेही असाल, पण तुम्हाला ही एक गोष्ट आहे किंवा ही एक सेवा आहे जी मोठी आहे, अतिउच्च कोटीची सेवा आहे, जे आपलं शरीर तर शुद्ध करतेच, पण आपलं मन, आपले विचार, आपले चित्त सगळं काही शुद्ध करते. सर्व नकारात्मक विचार आपल्या मनातून, शरीरातून बाहेर काढते आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये क्रिएट करते. आणि जसं जसं आपलं नामस्मरण वाढत जातं तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होत असते. म्हणून तुम्हाला सांगते की नामस्मरणाला कुठलेही बंधन नाही. म्हणून ज्या व्यक्तींना असं कोडं पडतं की बापरे एखादी सेवा करायची म्हटलं किंवा तर मग त्यासाठी नियम आले, अटी आल्या किंवा मासिक धर्म आला मध्ये काय करायचं, काहीतरी म्हणजे अभद्र नको घडायला, खूप लोकांच्या मनात शंका येतात कारण की ते नवीन असतं, त्यांना माहिती नसतं, मग ते लवकर घाबरतात. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की भलेही तुम्हाला कुठल्याही इतर गोष्टींचं पोथीचं वाचन करणं शक्य होत नाही किंवा काही शक्य नाही आहे किंवा तुम्हाला नियमांचं बंधन नको आहे, कारण कसं असतं खूप लोक जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात, तिथे आपण ठीक आहे, आपण स्वतः जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, पण आपण एकटेच आहोत जे आपण स्वामी सेवा करायचं म्हणतोय, संकल्पित पारायण करायचं म्हणतोय, पण घरातले इतर लोक नियम पाळतील हे कशावरून, किंवा आपल्याकडून ते नियम आपल्याला पण ते नावं ठेवतात, काय सारखीच बसलेली असते, काय सारखं असते, 1.5 घंटा एकाच ठिकाणी बसून पारायण करायचं, कामं पडलेली आहेत किंवा भरपूर महिलांना प्रॉब्लेम्स असतात किंवा पुरुषांचं असेल, भरपूर लोकांचं असतं. काही काहींचे असे प्रश्न येतात की आम्हाला रोज प्रवास करावा लागतो, गावाची बेस ओलांडायची नाही का, मग आम्हाला गावी जावं लागतं आहे, अचानक काहीतरी गोष्ट घडली आहे,
मग एखादी व्यक्ती आमच्या इथं किंवा त्यांना देवाज्ञा झालेली आहे, अशा पण गोष्टी घडतात. मग अशा वेळेस खूप लोकांना प्रश्न पडतो आणि मनात संभ्रम निर्माण होतो की आता कसं करायचं, आपली सेवा आपली खंडित होते आहे किंवा अर्धवट राहते आहे. तर अशा वेळेस मी एकच सांगेल, नामस्मरण. नामस्मरण करा, जेवढं होईल तेवढं नामस्मरण करा. नामस्मरणाला ना कुठली मर्यादा आहे, ना कुठले नियम आहेत, ना काही अडचणी आहेत, काहीच नाही. तुम्ही जपमाळेवर नामस्मरण करा किंवा चालता बोलता मनामध्ये तुम्ही नामस्मरण करा, चालतं. सगळ्याच गोष्टी चालतात. स्वामींना फक्त तुमचं मन पवित्र पाहिजे आहे, तुमचं कर्म चांगले पाहिजे आहेत आणि सोबत तुम्ही शुद्ध मनाने, श्रद्धा, भक्तिभावाने जर तुम्ही विश्वास ठेवून नामस्मरण जर केलं प्रामाणिकपणे, तर खरंच तुम्हाला 100% अनुभूती येतेच म्हणजे येतेच. ज्यांना मोठमोठे पारायण करून सुद्धा अनुभूती येत नाही, कारण की त्यांचं म्हणतात ना किंवा कुठेतरी मनामध्ये शंका असते किंवा मन पवित्र नसेल, कर्म चांगले नसतील किंवा वाचा चांगली नसेल, बोलणं चांगलं नसेल, कोणाचं वाईट चिंतत आहात, ईर्ष्या निर्माण होते आहे, तर त्यांना अनुभूती लवकर येणार नाही. पण तुम्ही जर प्रामाणिकपणे जर तुम्ही मन शुद्ध ठेवून श्रद्धेने, नाही मला काहीतरी सेवा स्वामींची करायची आहे प्रकट दिनापर्यंत, किंवा मला रोज नित्य सेवा सुद्धा करणं शक्य होत नाही ताई, मग काय करू मी, कारण की मला रोज म्हणजे बाहेरचा प्रवास असतो किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मला तेवढा वेळ देणं शक्य नाही आहे बसून, तर मी काय करू, सरळ नामस्मरण करा ना. नामस्मरणाला मी खरं सांगते, असं नाही की जागेवर बसूनच करावं. हा ठीक आहे, तुम्हाला वेळ भेटला तुम्ही देवघरासमोर धूप दीप लावून आसनावर बसून मी जपमाळेवर करा. जपमाळेवर केला तर अतिशय उच्च कोटीची ती सेवा, जपमाळेने खूप मोठी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल. पण चालता बोलता जर तुम्ही नामस्मरण केलं, कामं करताना, बाहेरगावी, कार्यक्रमात, सुतक, विटाळ, मासिक धर्मामध्ये जरी केलं, मनातल्या मनात नामस्मरण, तरी सुद्धा चालणार आहे. ती सेवा स्वामींपर्यंतच पोहोचणार आहे. म्हणून सांगते की ही छोट्यातली छोटी जी गोष्ट आहे, पण ती खूप मोठी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी देऊन जाते. तुमच्या आयुष्यातल्या अशक्य गोष्टीही शक्य करते. कारण की बघा, कधी कधी संकट येतं, अडचणी येतात, आपण काय करतो, आता आपण लगेच तर आता संकट अडचणी आल्यावर आपण काय करतो, पोथी वाचायला बसतो का, तर नाही. त्यावेळेस एकच गोष्ट करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मनात एक अचानकपणे नामस्मरण सुरू होऊन जातं. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, किंवा मंत्र स्तोत्र देवीची असेल, कुलदेवीची असेल, कोणाची असेल, ते अचानक सुरू होतात का, कारण की आपल्याला माहिती, आपण त्यांचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा आपल्याला तेवढं ऊर्जा मिळणार आहे आणि त्या संकटातून आपण बाहेर पडण्याचा मार्ग आपला नक्कीच मिळणार आहे. आता आपणास माहितीच असेल की नामस्मरण म्हणजे काय. तर नामस्मरण म्हणजे काय, आता बघा, आपण गर्दीमध्ये एखाद्या व्यक्तीला हाक मारली, त्यावेळेस ती त्या अख्ख्या 100 लोकांमधून ज्या व्यक्तीचं ते नाव आहे, ती व्यक्ती पलटून बघते, आपल्याला म्हणजे आपल्याला थोडाफार इशारा करते, आपल्याला ती आपल्या हाकेला ती प्रतिसाद देते. त्याच पद्धतीने नामस्मरण सुद्धा तसंच आहे. ज्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामजप करता, नामस्मरण करता, काम करताना किंवा इतर वेळेस, तर त्यावेळेस ती सेवा सुद्धा स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी वाचन आपल्याकडे बघावंच लागतं. आणि तो ज्यावेळेस ती संख्या वाढते नामस्मरणाची, काउंट करू नका, मी एवढं केलं तेवढं केलं, काउंट करू नका, मोजून मापून सेवा करू नका. होईल तेवढी दिवसभरामध्ये नामस्मरण होऊ द्या, होईल तेवढा जपमाळ होऊ द्या, होईल तेवढा सेवा होऊ द्या. नशीब समजा की तुमच्याकडून स्वामी समर्थ महाराज करून घेत आहात आहेत तर सर्व सेवा. कारण की काही जण असे सुद्धा आहेत की ज्यांना केंद्रात जायला योग मिळत नाही, कितीही ठरवलं तरी कुठलं पारायण त्यांच्याकडून होत नाही, कितीही ठरवलं तर त्यांच्याकडून सेवा होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला नशीबवान समजा की तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा होते आहे. म्हणून मोजून मापून सेवा करायची नाही, होईल तेवढी आपल्याकडून सर्व जे काही करून घेतात ते करता आणि करविता श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, दत्त महाराज आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आपलं कर्म चांगलं ठेवून, प्रामाणिकपणे शुद्ध विचार ठेवून आपण नामस्मरण चालू ठेवा. बस, तुमच्या आयुष्यात सर्व अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात या एका गोष्टीने, या छोट्याशा सेवेने. आणि असं नाही की प्रकट दिनापर्यंत तुम्ही 365 दिवस रोज ही सेवा करू शकता, चालेल, काही हरकत नाही. आणि अजून एक सांगेल, जर तुमची खरंच स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर आपोआप तुमच्या चालता बोलता काम करताना स्वामींचं नाम असेल किंवा एखादं त्यांचं तारक मंत्र असेल, किंवा तारक मंत्र सुद्धा तुम्ही पठण करू शकता बरं का, चालता बोलता. असं नाही की एका ठिकाणी बसूनच केलं पाहिजे, असं नाही. चालता बोलता उठता बसता तुम्ही तारक मंत्र सुद्धा पठण करू शकता, स्मरण करू शकता. त्याला काही मर्यादा नाही आहेत. फक्त एकच सांगेल किंवा तुम्हाला ज्यावेळेस फक्त एवढंच नियम आहेत, किंवा मांसाहार वगैरे जे काही आहे ते करून नामस्मरण वगैरे करू नका, बस एवढं सांगेल. बाकी इतर वेळेस आहे तुम्ही कधीही करू शकता. नाही तर म्हणतात की ताई मांसाहार खाऊन पण आम्ही नामस्मरण करू शकतो का, तर नाही, मांसाहार खायचे ते तुम्ही नामस्मरण करा, मांसाहार केल्यानंतर नामस्मरण करू नका. आणि शुचिर्भूत झाल्यानंतरच मग नामस्मरणाला तुम्ही सुरुवात करू शकता. आणि कोणाकोणाला शारीरिक व्याधी सुद्धा असते, त्यांना सुद्धा त्या गोष्टी जमत नाही. कोणी प्रेग्नेंट वुमन आहे, त्यांना करायची इच्छा आहे पण त्यांना बसून ती सेवा करणं शक्य होत नाही, नियम पाळणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस नामस्मरण सगळ्यात बेस्ट सेवा आहे. ती तुम्ही छोटी पण आहे, नियम अटी पण जास्त त्याला नाही आहेत, तुम्ही मनोभाविक श्रद्धेने केले तर नक्कीच तुम्हाला अनुभूती येणार. तर अशा प्रकारे छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.